ईशान्य मुंबईचे शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत कथितरित्या अपमानास्पद भाषा वापरून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारावर नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकार तथा भीमशक्ती संघटनेचे प्रवक्ते अविनाश आयर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे। पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून प्रश्न विचारणारे हा त्यांचा अधिकार आहे। पत्रकारांशी अरेरावी भाषा वापरणे आणि धमकी देणे हा लोकशाही मूल्यांना धक्का असल्याचे मत अविनाश आयर यांनी व्यक्त केले। त्यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध करत संबंधितांनी पत्रकाराचा सन्मान राखावा अशी मागणी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। भाऊ, काय सांगाल? या ठिकाणी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवरती शिवीगाळ केली आहे, याबद्दल नाशिक जिल्ह्यातून आपण काय सांगाल याबद्दल? सगळ्यात वाईट याचं वाटतंय की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार आणि खासदार यांच्या खरेदी विक्रीचा घोडेबाजार चालू आहे। पूर्ण भारतामध्ये लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून मीडियाकडे बघितलं जातं। त्या प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना अतिशय हिडीसपिडीस वागणी करून अतिशय खालच्या लेवलला झोपडपट्टीतले लोक जसे बोलतात तसं दिना पाटलांनी टीका केली आणि पत्रकारांना उचकून लावील, मारून तुमची काय अवकात आहे का, अशा अतिशय विचित्र प्रकारची भाषा वापरून त्यांनी पत्रकारांचा जो अपमान केला आहे। त्यामुळं मी सर्व पत्रकारांच्या वतीने सर्वप्रथम तर मी संजय दिना पाटलांचा जाहीर निषेध करतो आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थानं जर लोकभावना जाणत असतील तर त्यांनी संजय दिना पाटलांचा राजीनामा घ्यावा आणि आपण खऱ्या अर्थानं प्रशासन चालवण्यासाठी समर्थ आहे हे त्यांनी सिद्ध करून द्यावं अशी अपेक्षा आहे। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।